ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहताय लाईव्ह ॲट 11. भारत स्वतंत्र झाला, मात्र या स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. स्वातंत्र्यानं दिलेली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या कामात याचं उत्तर दडलेलं असतं. पाहूया आमचा एक स्पेशल रिपोर्ट. लहान मुलांमध्ये रमलेली ही आहे ज्योत्स्ना वाघमारे. उंच भरारी घ्यायचं स्वप्न तिनं उराशी बाळगलं. ज्योत्स्नाचं हे स्वप्न होतं भारतीय स्वातंत्र्यानं दिलेली सामाजिक बांधिलकी जपण्याचं. शेजारच्यांकडून 30,000 रुपयांचं कर्ज घेऊन ऑटिझमग्रस्त मुलांसाठी काम करायला तिनं सुरुवात केली. काम करताना अडथळे आलेच. अनेकांनी ज्योत्स्नाला मूर्खात काढलं. मात्र ऑटिझमग्रस्त मुलांसाठी ज्योत्स्नाचं काम झपाटल्यागत सुरूच होतं. याच धडपडीतून उभी राहिली दक्षिण्य नावाची ऑटिझमग्रस्त मुलांची शाळा. स्वातंत्र्य आहे म्हणून मी ही संस्था संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्याच्या अंडर दक्षिण्य अकॅडमी हे मी चालू करू शकले. आज माझ्याकडे स्वातंत्र्य आहे, प्रत्येक अधिकार आहेत, प्रत्येक हक्क आहे. म्हणून ही संस्था ओपन करून माझ्यासोबतच शिक्षणाचा अधिकार, जगण्याचा अधिकार, एक सामान्य व्यक्तीला जे बेसिक राईट्स आपल्याला हवे ते याही मुलांना मिळावे, या उद्देशाने आम्ही ही संस्था चालू केली आणि ते हक्क आम्ही त्यांना देऊ शकतो कारण आम्ही स्वतःही स्वातंत्र्यामध्ये जगतो. भारताला मिळालेलं स्वातंत्र्य ज्योत्स्नानं वेगळ्या मार्गानं अनुसरलं आणि ऑटिझमग्रस्त मुलांना दिला आधाराचा हात. सुरुवातीला या मुलांचे पालक मुलांना शाळेत पाठवायला तयारच होत नव्हते. मात्र या पालकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात ज्योत्स्नाला अखेर यश आलं. ही मुलं इतरांप्रमाणे आयुष्य जगू शकतात हे तिनं तिच्या कामातून सिद्ध केलंय. 8 वर्षात जवळजवळ 500 ऑटिझमग्रस्त मुलांना तिनं जगात ताठ मानेनं उभं केलं. आज ही मुलं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य अनुभवतायत. खरा स्वातंत्र्य म्हणजे जे शिक्षणाच्या ज्या पद्धती आमच्या इथे आहेत ते बनवणे किंवा ते प्लॅन करण्याचं आम्हाला जे स्वातंत्र्य आहे ते आम्ही इथे डेफिनेटली आम्ही इथे इम्प्लिमेंट करतो मुलांसोबत. स्वातंत्र्यानं आपल्याला काय दिलं हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपसुकच ज्योत्स्नाच्या कामातून सापडतं. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यातून इतरांचं आयुष्य फुलवणं यापेक्षा वेगळा आनंद काय असू शकतो. दक्षिण्यसारख्या संस्थेच्या माध्यमातून ज्योत्स्नानं शून्यातून नव्या विश्वाची निर्मिती केली. तर स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय याकडे पाहिल्यावरती हेच वाटतं की शून्यातून नवीन विश्वाची निर्मिती करणं आणि त्याची अनुभूती इतरांना देणं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक गुप्ता सोबत पंकज दळवी, जय महाराष्ट्र, मुंबई. आज संपूर्ण भारतवर्ष स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. हा आपला 67वा स्वातंत्र्य दिन आहे. कोल्हापुरातल्या मान्यवरांचं स्वातंत्र्य दिनाबद्दल काय मत आहे ते जाणून घेऊयात.